राज्य सरकारची जिवंत सातबारा मोहीम सुरू। मोहिमेत ₹1ही न देता होणार वारस नोंद। राज्यातील लाखो सातबारा उताऱ्यांवर मृत व्यक्तींच्या नावामुळे मालमत्तेची खरेदी विक्री, बँक कर्ज, शेती कर्ज प्रकरण करायला शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम सुरू केली। महसूल विभागाने जिवंत सातबारा मोहिमेच्या 1 ते 4 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातील तलाठ्यांनी सातबारा उताऱ्याचे चावडी वाचन केले व 5 तारखेपासून ज्यांच्या उतार्यावर वारस नोंद करायची आहे त्यांनी वंशावळी संदर्भातील साध्या कागदपत्रावरील वारसांचे प्रतिज्ञापत्र, संबंधित मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला, सरपंच व पोलीस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र 5 भरून द्यायचे। शहरी भागात त्या व्यक्तीला ओळखणारे कोणी नसल्याने त्यांना ₹100च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राचे बंधन करण्यात आले। वारस नोंदीत फसवणूक होऊ नये म्हणून तलाठ्यांनी अर्जासोबत मूळ मृत्यू दाखला जोडण्याचे बंधन घातले असून मूळ कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची, त्यानंतर ई-फेरफार प्रणालीवर वारस ठरवून मंजूर करून मंडळाधिकारी 21 एप्रिल ते 10 मे या काळात अंतिम निर्णय देऊन फेरफारात बदल करतील। 10 मे नंतर वारस नोंदी झालेले सातबारा उतारे संबंधितांना वितरित केले जातील। न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा।